नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत 27 मे ते 15 जूनपर्यंतचे राशीफल। चला तर जाणून घेऊया या मेष राशीचे ग्रहमान व त्याचे शुभ आणि अशुभ परिणाम। हे राशीफल जन्मराशीच्या चंद्र व राशी चक्राच्या चंद्र राशीवर आधारित आहे। मेष राशीचे स्वामी मंगळ आहेत। सध्या मंगळ पहिल्या स्थानात आहेत, तसेच 7.5 सुरू आहे। त्यामुळे हेल्थच्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे। जास्त काही भिण्याचे कारण नाही, पण पायाबद्दलच्या तक्रारी जाणवतील, जसे की पायांना थकवा येणे किंवा पायांमध्ये ताकद नसल्यासारखे वाटणे किंवा काहींना पायांच्या शिरा दुखणे किंवा पायांना सूज येणे, अशा काही तक्रारी जाणवतील। 2 जून ते 21 तारखेपर्यंत काळजी घेणे गरजेचे आहे। शिक्षणाच्या बाबतीत केतू 5व्या स्थानात विराजमान आहे, त्यामुळे तुमची मुलं कोणत्या ना कोणत्या एक्झाम देणार असतील तर त्यांच्यासाठी खूप चांगली टायमिंग आहे। जास्त करून गव्हर्मेंट परीक्षेला जर कोण बसले असतील तर त्यांच्यासाठी किंवा डिग्री कोर्सेससाठी एक्झाम देणार असतील तर त्यांच्यासाठी तर खूपच चांगली टायमिंग आहे। त्यांचा फोकस त्यांच्या अभ्यासावर राहणार आहे, कारण सूर्याची दृष्टी भाग्यस्थानावर पडत आहे, त्यामुळे शिक्षणात काहीच अडचणी येणार नाहीत। आता थोडं लव्ह लाईफ व मॅरिड लाईफबद्दल। 5व्या भावामध्ये लव्ह लाईफ, संतान, स्टडी, मॅरिड लाईफबद्दल आहे। तर सध्याची स्थिती अशी आहे की केतू 5व्या भावात असल्यामुळे सगळं चांगलं चाललेलं आहे, पण काहीतरी राहून गेले किंवा राहिल्यासारखे वाटणे, असे वाटणे साहजिकच आहे। कधी मिसअंडरस्टँडिंग होणे किंवा हे केले असते तर बरे झाले असते, त्यामुळे असे झाले नसते, अशा काही भावना वाटू शकतात। कारण केतू पंचम स्थानात असल्यामुळे मन चलबिचल होऊन या भावना वाटू शकतात। तसेच शुक्र 3ऱ्या स्थानात व बुध 3ऱ्या स्थानात असल्यामुळे मॅरिड लाईफ ह्या दिवसात चांगले असणार आहे। तसेच करिअरच्या बाबतीत मेष राशीवाले मागील काही वर्षापासून स्ट्रगल करत आहेत, पण म्हणावे तसे यश मिळत नव्हते। तसेच फायनान्शियल प्रॉब्लेम येत होते। किती मेहनत करूनही पैसा सेव्हिंग होत नव्हता, पैसा विनाकारण खर्च होत होता। तसेच मेडिकल इश्यूही होत होते, नोकरीच्या ठिकाणी प्रॉब्लेम येत होते। पण आता भाग्याचे स्वामी गुरु उच्च होऊन 10व्या स्थानात त्यांची दृष्टी पडत असल्यामुळे राजयोग निर्माण होत आहे। त्यामुळे जसजशी परिस्थिती पुढे जाईल तसतशी स्थिती नॉर्मल होत जाईल। प्रत्येकाचे जे काही करिअरबद्दलच्या अडचणी असतील त्या दूर होणार आहेत। फक्त एक करा, हनुमान चालीसा पठण करा दररोज। तसे शनिवारच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन तेल, रुईची माळ, उडीद हनुमानला अर्पण करा। त्यामुळे आपली कामे हळूहळू मार्गी लागतील आणि आपले मनही स्थिर आणि शांत राहण्यास मदत होईल। जर हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटल्यास सबस्क्राईब करा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ।